येथे आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह. खून करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा पोलिसांना आहे संशय. याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की चाकूर शहरातून शेळगाव जाणाऱ्या रस्त्यावर हनुमंतवाडी व बोटी गावाच्या जवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की चाकूर शेळगाव रस्त्यावर बोटी गावातील काही तरुण पहाटे व्यायामाला निघाले असताना रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महिलेच्या डोक्यावरील केस काढण्यात आलेले आहेत. महिलेच्या अंगावर गाऊन असून एका हातावर सूरज व दुसऱ्या हातावर दीपक असे गोंदलेले आहे, तर अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. महिलेचा खून करून मृतदेह येथे आणून टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेमागचे नेमके सत्य काय हे तपासण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याशी संपर्क साधला असता महिलेच्या वर्णनाची माहिती जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात व कर्नाटकातील पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली असून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या संदर्भातला गुन्हा चाकूर पोलीस ठाण्यात दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निकम यांनी दिलेली आहे.